आताच काही दिवसांपूर्वी टाटा स्टील कंपनीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट मिळालं आहे आणि या कॉन्ट्रॅक्टनुसार आता टाटा कंपनी वंदे भारत ट्रेनसाठी आरामदायी सीट बनवणार आहेत। एवढेच नाही तर त्याशिवाय कोचची पण मॅन्युफॅक्चरिंग टाटा कंपनी करणार आहे। तर पूर्ण माहिती ही काय आहे चला तर मग जाणून घेऊ। पण त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा आणि आपण आपल्या टेलिग्रामला लवकर जॉईन व्हा। त्या ठिकाणी असे अपडेट आपण टाकत असतो, त्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। वंदे भारत एक्सप्रेसवे मध्ये प्रवास करणे ही प्रत्येक भारतीयांची इच्छा बनली आहे। ही अत्याधुनिक मेड इन इंडिया वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन तुमच्या शहरात सुरू व्हावी अशी प्रत्येक राज्यातील जनतेची इच्छा आहे, पण झारखंडसाठी ही अभिमानाची बाब आहे। कारण टाटा स्टीलने या देशातील सर्वात वेगवान आणि वैशिष्ट्यपूर्ण ट्रेनसाठी डबे आणि आरामदायी जागा बनवण्याची जबाबदारी स्वीकारली आहे। भारतीय रेल्वे आणि टाटा स्टील यांच्यात अनेक योजनांवर करार करण्यात आला आहे। टाटा स्टील आता वंदे भारत एक्सप्रेसमध्ये फर्स्ट क्लास एसी ते 3 टायर एसी कोचमध्ये जागा बनवणार आहे। एवढेच नाही तर भारतीय रेल्वेने वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनचे LHB डबे बनवण्याचे कंत्राटही टाटा स्टीलला दिले आहे। त्याअंतर्गत फलक, खिडक्या, रेल्वे स्ट्रक्चर आदी तयार करण्यात येणार आहेत। कंपनी फायबर रिइन्फोर्स्ड पॉलिमर FRP अंतर्गत बाजूची भिंत आणि छतावरील पॅनेल देखील तयार करणार आहे। वंदे भारत रेकच्या भागांच्या निर्मितीसाठी रेल्वेने टाटा स्टीलला सुमारे 145 कोटी रुपयांची निविदा दिली आहे। हे काम 12 महिन्यात पूर्ण करायचे आहे। एवढेच नाही तर मुंबई अहमदाबाद दरम्यानच्या 508 किलोमीटर लांबीच्या कॉरिडॉरचे कामही टाटा स्टीलला मिळाले आहे। टाटा स्टीलच्या ट्यूब डिव्हिजन मधूनही रेल्वे उपकरणे पुरवली जाणार आहेत। महाराष्ट्रातील खापोली येथे हा ग्रीन फील्ड प्रकल्प येणार आहे, जो नेदरलँडच्या मदतीने उभारला जाणार आहे। हा मेट्रो रेल्वे आणि रेल्वेच्या अंतर्गत बांधकामाचा भाग होईल। टाटा स्टीलने टाटा मोटर्सच्या डेप्युटी GM आराधना लाहिरी यांची रेल्वेशी व्यावसायिक समन्वयासाठी टाटा स्टीलकडे नवीन साहित्य व्यवसाय म्हणून नियुक्ती केली आहे। ते रेल्वे व्यवसाय प्रकल्पाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवतील। तर टाटाच्या या निर्णयावर तुम्हाला काय वाटते ते आम्हाला नक्की कळवा। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओ मध्ये। धन्यवाद।